नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर पासून 65 किलोमीटर रत्नागिरीच्या बाजूला आणि रत्नागिरी पासून 65 किलोमीटर कोल्हापूरच्या बाजूला मधल्या ठिकाणावर मी आहे आंबा घाटाच्या तिथं। आंबा घाट अनेक जणांना माहित आहे, परंतु या ठिकाणी मी अगदी 1 किलोमीटरचा रस्ता चिखलाचा पायी तुडवत अशासाठी आलोय। महाराष्ट्रातलं ज्या लोकांनी स्वतःला म्हणजे स्वतःची राख रांगोळी करून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशाची सेवा केली, म्हणजे थोडक्यात तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं गेलं तर जगाच्या कल्याणात स्वतःच्या विभूती ज्यांनी केल्या त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे। मी अशाच एका वेगळ्या माणसाच्या शोधात आलोय। अगदी सांगायला गेलं इलाई जमादारच्या भाषेत तर है अंधेरा फिर भी तू रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर। काळजाची वात करून समाजाला दिशा देणारे अनेक जण दीपस्तंभासारखे तेवत आहेत। त्या दीपस्तंभाला, त्या तेवणाऱ्या ज्योतीला भेटण्यासाठी मी इथं आलोय आणि विषय काय आहे तोही तुम्हाला सांगेल। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। माझ्यासोबत आहेत प्रमोद माळी, की खरं तर युवक आहेत परंतु प्रचंड मोठं काम आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून। प्रमोदजी नमस्कार। नमस्ते। खरं तर हा जो विषय आहे तो मला आधी सांगायचा आहे। तो विषय असा आहे, महाराष्ट्रातल्या अनेक माशाच्या जाती नामशेष होत चाललेल्या आहेत, विशेषतः ज्या देशी जाती आहेत त्या नामशेष होत चालल्या आहेत। आपण उजनीमध्ये एक प्रयोग करतोय की देशी जातीच्या माशांचं संवर्धन करण्यासाठी, मच्छीमारांना पुन्हा त्या जाती मिळण्यासाठी शासनाच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे असतील यांनी पुढाकार घेतला। महाराष्ट्रात पहिल्यांदा या जातीच्या बियाण्यांचं उजनीमध्ये मासे सोडून त्या माध्यमातून मच्छीमारांना मासे उपलब्ध करून देण्याचा प्रयोग झाला होता। पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठलाही स्वार्थ नसताना देशी मासे जे रेड डाटामध्ये जात आहेत, दुर्मिळ होत आहेत, संपून जात आहेत, पुन्हा आपल्याला बघायला पण मिळणार नाहीत, असे मासे हा युवक इथं सांभाळतोय आणि कुठलाही स्वार्थ नाही, एका रुपयाचाही स्वार्थ नाही। प्रमोदजी, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आहे, कारण असं कुणी करत नाही आणि हे तुम्ही करता आहात। खरं मला एक सांगा, एवढा उपयोग तुम्हाला कुणी करायला लावला? खरं तर निसर्ग हीच शाळा आहे। निसर्गातून बऱ्याचशा गोष्टी शिकलो आणि मग काही गोष्टी लक्षात आल्या की या जर संपणाऱ्या प्रजाती आहेत तर ती संपली, एखादी प्रजात जर संपली, मी नेहमी म्हणतो की एखादी प्रजात जर या पृथ्वी तलावरून भूतलावरून नष्ट झाली तर ती पुन्हा ना डॉक्टर, ना इंजिनियर, ना सायंटिस्ट, स्वतः निसर्ग सुद्धा ती प्रजात पुन्हा तयार करू शकत नाही। आणि म्हणून या प्रजाती टिकवण्यासाठी हा सगळं संवर्धनाचा घाट घातलेला आहे। पण पुन्हा मला हेच म्हणायचंय की उपद्व्याप तुम्ही का केला? तुम्ही कोल्हापूरचे, कसं हे सुरू झालं, कुठनं सुचलं हे? खरं तर मलाही फिशिंगची हॉबी होती, म्हणजे मासे पकडणे, त्या वेगवेगळे मासे बघणे, पुन्हा सोडून देणे, काही वेळेला विहिरीत आणून सांभाळणे, असे काही उपद्व्याप छंद म्हणून जोपासलेले। आणि हे छंद जोपासता लक्षात आलं की 5-6 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि लक्षात आलं की 5-6 वर्षापूर्वी जे मासे मी पकडले होते ते आता सापडत नाहीत। किंबहुना 5-6 वर्षापूर्वी 5 किलोचा मासा ज्या ठिकाणी बसून मी पकडला होता त्याच ठिकाणी आता 500 ग्रॅमचा सुद्धा मासा सापडत नाही। हे कशामुळे झालं तर याचा काही अभ्यास केला। आजूबाजूला बसणारे जे काही सिनियर मंडळी असायची, मासेमारी करणारे तिथले स्थानिक असायचे, त्यांच्याशी गप्पा मारता लक्षात आलं की त्यांच्या लहानपणी पकडलेले मासे आता त्यांना सापडत नाहीत। आणि हेच जर असं तुलना केली की 6 वर्षात जर माझ्या आयुष्यात एवढा बदल झाला असेल तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात, ते म्हणतात लहानपणी पकडलेला मासा आता सापडल्यानंतर हा रेशो खराच आहे। आणि मग तो रेशो शोधून काढला तर काही गोष्टी त्याच्यातून लक्षात आल्या की चुकीच्या पद्धतीची मासेमारी आहे, त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर थेरपी आहे, शॉक ट्रीटमेंट आहे, पोलवरून इलेक्ट्रिसिटी खाली पाण्यामध्ये सोडणं आणि त्याच्यामध्ये ते मासे पकडणं, ब्लास्टिंग आहे, एक्सप्लोजन घडवले जातात सुरुंग उडवून, ते आहे। ह्या चुकीच्या पद्धती आहेत, यालाही बंधन घालणं अवघड, कारण या चोरट्या शिकारी आहेत। दुसरी गोष्ट, बाहेरून आलेल्या परदेशी माशांचं अतिक्रमण आपल्या प्रजातींच्यावरती झालेलं आहे, ही एक गोष्ट आहे। आणि तिसरी गोष्ट, मानवनिर्मित पोल्युशन जे आहे, पाण्याचं प्रदूषण आहे याच्यामुळं। तर या 4-5 गोष्टी बघितल्या तर याच्यामुळे होते, पण हे सगळं थांबवणं आजच्या घडीला मात्र तेवढं शक्य नाही। जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ह्या अवेअरनेस येत नाही तोपर्यंत तरी शक्य नाही। मग मी एकटा काय करू शकतो तर मी हेच करू शकतो की या माशांच्या प्रजाती टिकवू शकतो, किंबहुना त्या माशांचं प्रजनन करून पुन्हा त्या नद्यांच्या मध्ये त्यांची संख्या वाढवू शकतो। आणि त्याच्यातूनच हा प्रयोग सुरू झाला। मी मध्ये वेळ घेतो, सोडू शकतो आणि तिथून प्रयोग सुरू झाला, आपण तो पुन्हा घेऊयात। पण गंमत काय माहिती का, ह्या माणसाचं काहीही याच्यामध्ये स्वार्थ नाही, कुणाकडून पैसे मिळत नाहीत। पाठीमागचे जे टाक्या दिसत आहेत ते आता त्यांचं काम बघून मत्स्य व्यवसाय विभागाने त्यांना केलेली मदत आहे आणि त्या माध्यमातून त्यांना तिथं ती मदत झाली। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट,
माशातलं ज्ञान नव्हतं, मासे फक्त पकडत होते हे मासे. ह्यांचं आहे हॉटेल मॅनेजमेंट, म्हणजे त्यांचं शिक्षण झालेलं हॉटेल मॅनेजमेंटचं. म्हणजे असं म्हणजे एकदम उच्च विद्याभूषित व्हायचं आणि वल्कल नेसून वनवासात जायचा असा सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि तो अशा ठिकाणी आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या देशी जातीचे मासे धरायचे, ते वाढवायचे, त्याची जात तयार करायची, ती उत्तम प्रकारे करायची आणि कुठे सोडायचे तर नदीत सोडून द्यायचे. त्याचे पैसे अजिबात नाही. मला एक सांगा, तुमचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालाय आणि तुम्ही इकडे कसं म्हणजे जसं की ह्याच ठिकाणी यावं कसं वाटलं, इथं कसं आला आणि मग ती इथं सुरुवात कशी केली आणि सुरुवातीला काय होतं इथं? मीही एकदा फिरायला या आंबा घाटामध्ये आलो होतो आणि फिरायला आल्यानंतर फिरता फिरता एक गोष्ट, त्या वन डे बाईक राईड होती. माझं गाव मूळ हे नाही, 65 किलोमीटर माझं गाव आहे किनी टोल नाका म्हणून. तर किनी टोल नाका माझं मूळ गाव. माझ्या मित्रांनी वन डे बाईक राईड काढली, इथं आलो. फिरत असताना काही गोष्टी लक्षात आल्या की आजच्या युवा पिढीकडून इथं निसर्गामध्ये येऊन तिथं काय नेमकं करायचं, तर दंगा घालायचा, दारू प्यायची, ते डेक लावून नाचायचं आणि याच्यामुळे इथली जैवविविधता नष्ट होते, तिचा ऱ्हास होत चाललेला आहे, ती वाचवायला पाहिजे. मग अख्खी जैवविविधता निसर्गामध्ये जे जे काही घटक असतील, मासे हा आता विषय आपण घेतला, पण त्याच्यामध्ये झाडं असतील, वनस्पती, कीटक, सरीसृप असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, या सगळ्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. पण ती करायची कोणी, तर आपली युवा ताकद मुंबईमध्ये जाऊन वाया घालवण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा रोजचं रुटीन लाईफ जगण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, ही टिकवण्यासाठी सरकारकडे हाक न घालता, सरकारला मदत न मागता आपणच का करू नये, सरकारनं का करावं, आपण का करू नये, या दृष्टिकोनातून हा सगळा प्रवास माझा सुरू झाला. आणि मग पहिला स्पार्क मला आंबा घाटात मिळाला, म्हणून मी इथं येऊन पुन्हा हे काम सुरू केलं. माझी NGO मी सुरू केली, वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्था. त्या संस्थे थ्रू आता सध्या तरी एकला चलो रे काम चालू आहे. पण जसजसं लोक येतात, कारवा बनता गया असं म्हणतोय, तसं मदतीचे हातही पुढे यायला लागलेले आहेत. आता बरीचशी लोक श्रमदानासाठी यायला लागलेत बऱ्याच वेळेला, तर त्याच्यातून हे काम उभं राहिलेलं आहे. किती एकरावरचा प्रोजेक्ट आहे आणि ती शेती कुणाची आहे, कशी तुम्हाला मिळाली? याच्यातूनच आता म्हटलं तसं लोक भेटत गेली. तसंच मला मी स्वतःला कृष्ण समजतो, कारण माझे जन्मदाते आई वडील आहेत, ते गावी असतात. पण मला पुत्र मानणारे इचलकरंजीचे चितकला कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी हे माझे नंद आणि यशोदा असे आई बाबा आहेत. तर त्यांनी हा प्रोजेक्ट उभा करायला फार मोठी मदत केली. 3 एकरची जागा आम्ही घेतली. आईचंही हेच स्वप्न होतं की मानवनिर्मित जंगल, जे जंगल मी गेल्यानंतर, म्हणजे आईला असं वाटायचं की मी गेल्यानंतर सुद्धा ते जंगल इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या माणसांना ऑक्सिजन देईल, त्या रूपानं मी जिवंत राहील. तर त्या दृष्टीने हे 3 एकरची जागा घेतली. याच्यामध्ये 2.5 एकरमध्ये आपण जंगल वसवतोय, 1.5 एकरातलं वसवून झालेलं आहे आणि 1/2 एकरमध्ये हा सगळा प्रोजेक्ट, मत्स्य संवर्धनाचा प्रोजेक्ट आपण उभा करतोय. आता मला एक सांगा, हे गेल्या वर्षी मत्स्य व्यवसाय विभागानं तुमचं काम बघून तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्या आधी कसं करत होतं हे सगळं? त्याच्या अगोदर सुरुवात कशी झाली? हॅचरीज तुमची कुठली होती? सुरुवात खरं तर माझी घरामध्ये पातेल्यामध्ये झालेली आहे. मध्ये थांबवतो मी फक्त. सगळ्यांना माहित असेल, मास्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हॅचरीज असते आणि ती हॅचरीज शास्त्रोक्त पद्धतीची असते. त्याला विशिष्ट लिटर पाणी त्या ह्याच्यामध्ये फिरलं पाहिजे, त्याचा ती वेग राहिला पाहिजे आणि त्याच्यातूनच मग उत्पादन होतं, अशी आजची सगळी संकल्पना. पण ह्या महाशयांनी एक वेगळा भन्नाट प्रयोग केला होता की जो आपल्या सुद्धा डोळ्यात अंजन घालून, आपण जर आपल्याकडे जे आहेरे नाहीरे हा जो वर्ग आहे ना, की नाही नाही म्हणून सतत हे करायचं, तर त्याच्याऐवजी जे नाही ते आहे कसं समजून त्यांनी काय केलं ते आपण ऐकणार आहोत. सुरुवात पातेल्यामध्ये त्यावेळेस खरं तर हा 6 वर्षाच्या पूर्वीचा प्रयोग. आणि पातेल्यामध्ये काय पातेल्यात करायचं होतं, कारण हॅचरीचं युनिट बघितलं तर 4 लाखाची पोर्टेबल हॅचरी, आणि ती शक्यच नव्हती मला. मुळात ती तेवढी जागाही नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं 4 लाख इन्व्हेस्टमेंट हे तर माझ्याकडून शक्यच झालं नसतं. तर मग युट्यूबवरती तसे व्हिडिओ नव्हते, पण काही ठिकाणी 1-2 व्हिडिओ मिळाले की हॅचरी नेमकं मेकॅनिझम हॅचरीचं काय असतं. मग डोक्यात आलं की आपण मॅन्युअली घरात का करू शकत नाही. तर यंत्रणा तशी नव्हती, पण घरामध्ये पातेल्यामध्ये अंडी ठेवली, त्या अंड्यांना एरिएटर जो आपण अॅक्वेरियममध्ये किंवा आपल्या फिश टँकमध्ये जो बबल एरिएटर वापरतो, तो थोडासा त्याचा फ्लो कमी करून एरिएटर वापरला, ऑक्सिजन सप्लाय त्याच्यामध्ये चालू झाला. त्यावेळेस थोडासा म्हणण्यापेक्षा भयंकर त्रासही झाला, कारण प्रत्येक 1 तासाला अलार्म लावून, अगदी रात्रीच्या झोपेच्या वेळेत सुद्धा अलार्म लावून प्रत्येक 1 तासाचा अलार्म लावायचा आणि 3 ते 4 वेळेला एकाच सर्क्युलर मुव्हमेंटम मध्ये ते पाणी एकाच दिशेने फिरवायचं. प्रत्येक तासाला उठायचं, ते पाणी फिरवायचं. पुन्हा ती अंडी एकत्र झाली की थोडंसं उलट्या दिशेने पातेलं फिरवलं की अंडी पुन्हा स्प्रेड होतात.
असं करून त्या अंड्यातून पिलं पहिली तयार झाली. पहिली पिलं माझ्याकडे फक्त 6 तयार झाली होती. कोणता काळ होता तो? साधारणतः 2018ला पहिला प्रयोग झाला. 6 मासे तयार झाले. 6 मासे तयार कोणत्या झाले. जातीचे होते? कोळस प्रजाती होती, हेप्सिलोबार्बस कोलस. आता हे नाव नंतर मला सायंटिफिक वगैरे अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं, कोळस ही स्थानिक प्रजाती आहे. आणि 6 मासे तयार झाल्यानंतर मला फार मोठा आनंद होता. पण काही बऱ्याचशा तज्ञांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की कोट्यावधी संख्येने मासे, लाखाच्या संख्येत किंवा कोट्यावधी पिलं तयार होतात, पण आपल्याकडे 6 तयार झाली. म्हणजे थोडंसं मलाही असं वाटलं की आपल्याला काहीतरी तुक्का लागला असेल, कुठंतरी एखादा चान्स, एखादा म्हणतो आपण चुकला आणि त्याच्यातून हे झालं असेल. त्याच्यानंतर सुद्धा बरेचसे प्रयोग अनसक्सेस झाले, पण सक्सेस नंतरच्या ह्याच्यात मिळत गेलं. एक गोष्ट लक्षात आली, तुक्का लागून का असे ना, पण 6 तयार होतात याचा अर्थ 600, 6000, 6 लाख, 6 कोटी होणार म्हणजे होणार. आणि त्याच्यातून हा प्रयोग सुरू झाला. गंमत बघा, माणूस हॉटेल मॅनेजमेंटचा आहे. तुम्हाला मी थोडा गमतीचा भाग सांगतो. बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये एखादी रेसिपी चुकली की ती नवीन रेसिपी म्हणून समजली जाते, किंवा एखादी कटिंग करताना चुकली की ती नवीन फॅशन म्हणून ओळखली जाते. तसं हॉटेल मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये ह्यांना लक्षात आलं असेल की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्य केला तर ते जमू शकतं. असाच काय तो प्रयोग असावा. असाच प्रयोग साधारणतः झाला होता. आणि त्याच्यामध्ये खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघितलं तर माझे 48 प्रयोग, 2 वर्षामध्ये 48 प्रयोग अनसक्सेस झाले. सरांनी जसं सांगितलं तसं हॉटेल मॅनेजमेंट आणि या विषयाचा कुठंही संदर्भ लागत नाही. आणि अगदी सुरुवातीची गोष्ट सांगायचं म्हटलं तर मासे आणि माशांची अंडी, या माशांच्या अंड्यांचं एक्सटर्नल फर्टिलायझेशन असतं हेच मला मुळात माहित नव्हतं. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात माझे 10-15 प्रयोग तर असे झालेत की माशांची अंडी काढून आणायची, ती पातेल्यात ठेवायची आणि अंडी काढून ती उबवत का नाहीत हे. त्याच्यानंतर लक्षात आलं की माशाच्या फिमेलच्या पोटामध्ये असणारी अंडी ही फलित नसतात, ती फक्तच अंडी असतात. जसं की आपल्या बॉयलर पोल्ट्रीमध्ये जी काही अंडी मिळतात किंवा लेगॉनची जी अंडी असतात, तर लेगॉनची अंडी ही अनफर्टाईल असतात, तसंच या माशांचं असतं. मग तिथून ती अंडी फर्टाईल कशी करायची, ती फर्टाईल झाल्यानंतर पिलं कशी तयार होतील, अशासाठी 48 अनसक्सेस प्रयोग झाले. आणि 49वा प्रयोग माझा सक्सेस झाला, तो या 6 पिलांचा होता. वा. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्यंतराकडे येतोय, कारण आत्ता ह्यांचं काय चाललंय ते आपण पाहणार आहोत आणि त्यांनी आतापर्यंत काय केलंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही हे मासे इथं तयार करताय देशी, कुठल्या कुठल्या जाती तुम्ही आतापर्यंत संवर्धित केल्या की ज्या नामशेष व्हायला लागले? याच्यामध्ये आपण जवळजवळ 48 प्रजातींचं टार्गेट आहे. 48 प्रजाती आपण सह्याद्री रेंजमध्ये आम्ही मोठ्या माशांच्या, छोट्या पकडल्यानंतर मोठ्या माशांच्या आहेत बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये बदगी आहे, भगना आहे, कॅटफिशमध्ये शिंगाडा म्हणतोय किंवा शेंगटा आम्ही म्हणतो इकडं. त्याच्यात अगदी सगळ्यात छोटा इंडियन कॅटफिश म्हणजे आपण त्याला शेंगाळी म्हणतोय. वाम आहे, मळवे आहेत, मुळी आहे. अजून त्याच्यामध्ये एंडेंजर्ड स्पीसीजमध्ये टॉर्क खुद्री म्हणजे ब्लूफिन महासीर, निळी खडस किंवा निळा महासीर आपण म्हणतोय. परत तिश्मंटरचूस नुकटा म्हणजे नकटा प्रजाती आहे. 2 शिंगी मळ्या आहे. या काही दुर्मिळ प्रजाती आहेत, त्यांचं सुद्धा संवर्धन आपलं सुरू आहे. कानस, कोळस, काळा रोहू अशा जवळजवळ 15 प्रजातींची पिलं तयार करून आपण सोडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि अजून टोटली 48 प्रजाती गोड्या पाण्यातल्या तयार करून सोडण्याचा मानस आहे. म्हणजे ते एकदा सुरू झालं की नंतर खाऱ्या पाण्यातलाही असाच विषय आपण तिकडे नंतर त्याच्या पुढे वळणार. पाऊस इथं जास्त पडतो, आपल्याला माहिती आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा हा भाग आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा भाग आहे. आताही आम्ही जिथे उभं राहिलो आहोत तिथं पाऊस चालूच आहे. थोडंसं पत्र्याचं शेड आहे. हे कसं, ह्याच्या आधी काय होतं इथं? याच्या आधी बघायला गेला तर 10 बाय 10चं छोटंसं शेड, ज्याच्यामध्ये आधी बघितलं तर इथं साधा लाईट नाही आहे, पण इथं सुद्धा जी काही आपण मायक्रोस्कोप ठेवली, मॅन्युअल मायक्रोस्कोप आहे. डिसीज आला किंवा काय आलं, सिमेंट चेक करायचं आहे, मोबिलिटी, मॉर्टिलिटी, सिमेंटची चेक करायची असते, त्यावेळेला साधा मायक्रोस्कोप जो असतो तो वापरतो. त्याला मग एखाद्या मोबाईलची किंवा बॅटरी ऑपरेटेड एक बल्ब आहे तो खाली लावणं, त्यालाच साध्या मायक्रोस्कोपला पुन्हा इलेक्ट्रॉनिकमध्ये कन्व्हर्ट करायचं अशा पद्धतीनं, आणि त्याच्यामध्ये मग काम चालतं. पण याच्या अगोदर आता इथं अडचणी मात्र तुम्ही म्हणाला तसंच अडचणी फार आहेत की पाऊस इतका भयंकर आहे इथं की आम्हाला पावसाचा कंटाळा येतो. बऱ्याच वेळेला आता जरी बघितलं तर माझे पाय जवळजवळ, माझा असिस्टंट गणेश आहे, जवळजवळ 70% पाय आमचे कुजलेले आहेत. म्हणजे खत येणं किंवा त्याला भोकं पडलेले आहेत, सिमेंटमध्ये पाय जसे होतात तसे पडलेले आहेत, पण त्याला पर्याय नाही. तर ह्या 4 महिन्यात जर नाही आम्ही काम केलं तर पुढच्या 1 वर्षाची वाट बघायला लागते.
कारण आम्ही माशांना नाही सांगू शकत की आत्ता ब्रीडिंग करू नका, थोडंसं पाऊस कमी झाल्यानंतर करा. त्यांच्या पोटामध्ये ज्यावेळेस अंडी आहेत त्याच वेळेला आपण हे करायला लागतं. देन त्याच्यामध्ये आणखी काही प्रॉब्लेम असं बघायला गेलं तर अगदी मायक्रोस्कोप आहे, त्याला फंगल इन्फेक्शन आहे, बुरशी वरचे वर येते, ते अख्खाच्या अख्खा मायक्रोस्कोप पूर्ण खोलायचा. म्हणजे आम्हाला डिसीज आलाय असं कळालं की मायक्रोस्कोप खोलून तो क्लीन करून पुन्हा आहे तसा सेट करणं, पुन्हा त्या डिसीजचा शोध घेणं, इथून आमचं काम सुरू होतं. तर अशा कठीण अवस्थेत सुद्धा काम चालू आहे. आता थोडंसं मोठं झालंय काम. आतापर्यंत किती ह्या देशी माशांचं संवर्धन केलं, कुठं सोडलं आणि त्याचं काय दृश्यपरिणाम दिसत आहेत, भविष्यात काय दिसते? आता जर बघायला गेलं तर 7.5 लाख पिलं जवळजवळ 14 प्रजातीची मागच्या वर्षीपर्यंत आपण सोडलेली आहेत 6 वर्षांच्या मध्ये. कारण सुरुवातीचा रेशो बघितला तर शेकड्यांच्या मध्ये होता, नंतर हजारात, आणि मागच्या वर्षी 3.5 लाख असा आपण रेशो मागच्या वर्षी सगळ्यात जास्त सोडली. या वर्षी तर आपण 10 लाख सोडण्याचा मानस ठेवलेला आहे. बोटुकली फिंगरलिंग, तर फिंगरलिंग सोडत असताना मागच्या वर्षीचे काही रेकॉर्ड आम्ही घेतले फिशरमन कडून की ज्या प्रजाती इथं मिळत नव्हत्या आपल्या कासारी नदीमध्ये किंवा आपल्या इथली कडवी नदी आहे, कडवी नदीच्या अगदी तोंडाच्या किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे मासे मिळत नव्हते आता सध्याच्या घडीत एक 10-15 वर्षात जे तिथून नष्ट झाले होते ते आता पुन्हा मिळायला लागले. कारण आपण जिथं सोडले माशाबद्दल आपण असं नेहमी म्हणतो आणि हे आम्हाला जाणवलं सुद्धा, जो मासा जिथं जन्माला आला तिथंच तो पुन्हा अंडी घालण्यासाठी येतो. म्हणून आपण काही वॉटर पॅरामीटर घेऊन त्या स्पेसिस तिथंच सोडल्या की त्या पुन्हा तिथं याव्यात, आणि या वर्षी आम्हाला ते रेकॉर्ड मिळालं की ते मासे पुन्हा तिथं आलेले आहेत. वा, क्या बात आहे. आता मला एक सांगा, जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, आपण असं माशाच्या बाबतीत पण म्हणतो, पण हे माशाचं संवर्धन करताना म्हणजे मला आता पुन्हा किती हे जे व्हायचं की हॉटेल मॅनेजमेंट केलं असतं, व्यवस्थित रत्नागिरीला काम करता आलं असतं, कोल्हापूरला काम करता असतं, पगार चांगला मिळाला असता, कशाला ह्याच्यात पडलाय? खरं तर या सगळ्या गोष्टीत बघायला गेला तर सुरुवात माझी झाली ती मुंबईत, चांगला जॉब होता, आईशारामात सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण जसं की म्हणतो कमी वयात पैसा आला, पैसे जास्त मिळाले, पण चांगली गोष्ट एकच झाली की वाईट मार्ग, वाम मार्ग कुठला मिळाला नाही, सापडलाच नाही त्या नशिबानं. आणि त्यामुळे पैशाचा उपभोग चांगल्या पद्धतीने घेतला की अगदी पाहिजे तसे ब्रँडेड कपडे घातले, पैसा भरपूर वापरला, मोबाईल पाहिजे तसे सगळं. ज्यावेळेस मोबाईल मार्केटमध्ये अजून कीपॅडचे होते त्यावेळेस आम्ही अँड्रॉइड मोबाईल बाहेरून मागवून वगैरे सगळं वापरलं. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की पैशात फारशी मजा नाहीये. आणि या क्षेत्रात आल्यानंतर लक्षात आलं की खरं सुख कुठं आहे, तर हा जो काही आनंद आहे, मी डायव्हर्सिटी जगू शकतो, जपू शकतो, आणि एक आपण ज्याला म्हणतो की सशक्त आयुष्य किंवा आरोग्यदायी आयुष्य इथं जगू शकतो, आनंददायी आणि आरोग्यदायी, तर ते आयुष्य मला जगता आलं, याच्यापेक्षा मोठं समाधान नाही. बाकी पैसा वगैरे उपभोगून झाला त्याच्यात लक्षात आलं समाधान नाही, त्याच्यापेक्षा याच्यात जर समाधान असेल तर मग मी पुन्हा तिकडे का जावं, तर हेच बेस्ट आहे. पण काही जरी झालं तरी शेवटी असा एक विषय येतो, याच्यातून तुम्हाला 1 रुपया पण मिळणार नाही, उलट झालंच तर तुम्हाला ह्यात पैसे टाकावे लागतील. मग तुमच्या उदरनिर्वाहाचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्यावर बायकोने तुमच्यावर विश्वास का ठेवावा, किंवा त्या सगळ्या गोष्टी आल्याच ना, हे सगळं कसं गणित जुळत आता याच्यामध्ये? म्हणजे माशा इतकंच बायको, म्हणजे अगदी त्याच्यापेक्षा जास्त म्हणायला हरकत नाही. कसं जुळत? तर याच्यामध्ये 2 हे आहेत, 2 गोष्टी. एक तर हा माझा सोशल कॉज आहे, हे माझं समाजकार्य आहे. समाजकार्य आणि माझं घर हे मी एकत्र करू शकत नाही, तर त्याच्यासाठी मी टुरिझम हा माझा व्यवसाय आहे. त्याच्यामधून येणाऱ्या लोकांना इथं डोळसपणे कसं फिरता येईल. मी जे चित्र पाहिलं होतं की येणारी लोक काही बघता येत नाही किंवा काही माहीत नाही म्हणून दारू पिणं, दंगा घालणं हे करतात, तर त्याच्याऐवजी या लोकांना इथली जैवविविधता दाखवणं, झाडं, पानं, फुलं, फळं, पक्षी, कीटक, सरीसृप हे सगळं जर दाखवलं तर त्यांना त्याच्यात आवडही निर्माण होते. आणि मी मग तो माझा बिझनेस केला, पॅशन प्लस प्रोफेशन एकत्र झालं, आणि त्याच्यातून मग माझं घर चालतं. मी येणाऱ्या लोकांना फिरवतो, त्यांच्याकडून जे काही पैसे फिरवण्याचे मिळतात ते मी घरासाठी वापरतो. किंबहुना याच्यातूनच बरेचसे लोक असे भेटतात की त्यांना माझं कामही एका बाजूला सांगितलं जातं, त्याच्यातून एखादा मग थोडेफार पैसे अर्थार्जनासाठी याच्यासाठी जर दिले तर त्याची वेगळी पावती असते. एकच गोष्ट नक्की, माझे एक मित्र आहेत कोकणातले, गणपतीपुळ्याचे प्राचीन कोकण म्युझियमचे सरदेसाई, तर सरदेसाई सर नेहमी म्हणतात की बिझनेस आणि सोशल वर्क जर एकत्र झालं तर त्यापैकी दोन्ही सक्सेस होत नाही. तर ते एक मी डोक्यात ठेवलं की बिझनेस हा घरासाठी आहे, त्याच्यातून येणारे पैसे डायरेक्ट घरी होम मिनिस्टरकडे जातात, त्याच्यातून मग मला लागणारे मी त्यांच्याकडून घेतो, पण ते डायरेक्ट तिकडे ट्रान्सफर केले जातात. आणि इकडं जे आहे तर इकडचं मात्र ते सेपरेटच ठेवले जातात. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, असं तुकाराम महाराज सांगतात. खरं तर अशी अनेक माणसं पदोपदी आपल्याला भेटतात, पण बऱ्याचदा ती आपण
जाणून घेत नाही. मी कोल्हापूरपासून 65 किलोमीटर अलीकडे आलो, रत्नागिरीपासून 65 किलोमीटर अलीकडे. मी स्वतःही मत्स्य व्यवसायाची शेती करतो आणि आम्ही जे बरोबर आलो आहोत, माझा मित्र तोही पत्रकार आहे, भरत मल्लाव. आम्ही दोघं इथं या ठिकाणी अशासाठी आलो की अरे आपण पैसे कमवायसाठी ह्या मत्स्य शेती करतोय, पण जो माणूस पैसेच कमवत नाही तो मत्स्य शेती कसा करतो ते तरी बघू. आणि हे बघायला आल्यानंतर ह्या माणसाला सलाम करा असं वाटला. मला असं वाटतं आपल्या अवतीभोवती असे अनेक प्रमोद माळे असतात, त्या माळ्यांची जी बाग आहे ती फुललेली पाहायला तुम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे. आणि समाजात कोणतरी स्वतःची राख रांगोळी करून जगाच्या कल्याणासाठी झटतोय हे त्याच्याकडून जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचं हे जे मर्म आहे ते जाणून घेत असताना त्याला मदत कशी करता येईल ते बघितलं पाहिजे. खरं तर कुणाचंच काय जाणार नाही या माणसाने काम नाही केलं तर, पण माणसं स्वतःसाठी जगत नाहीत, ती इतरांसाठी जगतात. ते आम्हाला इथं एवढ्या लांब आल्यानंतर कळलं. धन्यवाद.